सुप्रभात. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला. जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस. चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने. विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आपण दारू पिऊन मंदिर, मशीद, गुरुद्वारा किंवा चर्चमध्ये जात नाही हे आपल्याला मान्य आहे. पण मग आपण दारू पिऊन आपल्या घरात का जातो? त्या घरातच तर आपल्याला जन्म देणारी आई असते, आपल्यावर माया करणारी बहीण असते, आपल्यावर विश्वास ठेवणारी आणि सन्मान देणारी पत्नी असते, संकटात खंबीरपणे उभा असणारा भाऊ असतो आणि सदैव आधार देणारे वडील असतात. घर हे फक्त चार भिंतींचं नसतं, ते एक देवस्थान आहे. म्हणून स्वतःला असं घडवा की जिथे तुम्ही असाल तिथे सगळ्यांचं प्रेम मिळावं. जिथून तुम्ही निघून जाल तिथे लोकांनी तुमची आठवण ठेवावी आणि जिथे पोहोचणार आहात तिथे सगळ्यांनी तुमची आतुरतेने वाट पाहावी. ज्ञान हे असं फूल आहे जे जितकं फुलतं तितकं ते अधिक सुगंध पसरवतं. आपणही तसंच जीवन जगावं, सुगंधासारखं, सगळ्यांच्या मनात घर करणाऱ्या आठवणींसारखं. आजचे पंचांग मंगळवार 20 मे 2025. शुभ सकाळ. नव्या दिवसाची सुरुवात करूया चांगल्या माहितीने आणि सकारात्मक ऊर्जेने. आज ज्येष्ठ मास कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. षष्ठी तिथी सकाळी 6:41 असेल आणि त्यानंतर सप्तमी सुरू होईल. आजचे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र संध्याकाळी 6:57 आहे. त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल. एखादं शुभ कार्य, यात्रा किंवा नवी सुरुवात करायची असेल तर या बदलाचा विचार नक्की करा. आजचा राहुकाळ म्हणजे काहीसे अशुभ मानला जाणारा वेळ सकाळी 8:52 ते 10:35 दरम्यान आहे. या वेळेत महत्वाची कामं शक्यतो टाळा. आजचा अभिजित मुहूर्त म्हणजे दिवसातील सर्वात शुभ वेळ 11:55 ते 12:48 या दरम्यान आहे. नवीन उपक्रम, खरेदी किंवा निर्णयासाठी ही वेळ अत्यंत उत्तम आहे. चंद्र आज मकर राशीत राहणार असून आपल्याला स्थैर्य, शिस्त आणि आत्मविश्वास देणारा ठरेल. सूर्य नेहमीप्रमाणे वृषभ राशीत आहे, जे आपल्याला सौंदर्य, सृजनशीलता आणि स्थिरता यांची आठवण करून देतो. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेम, शांती आणि यशाने भरलेला असो. सकारात्मक विचार ठेवा आणि मन शांतीने दिवस जगा. आजचा दिवस थोडा थांबण्याचा, स्वतःला वेळ देण्याचा आहे. गेले काही दिवस सततच्या धावपळीमुळे आणि मानसिक तणावामुळे थकवा जाणवत असेल तर आता थोडा वेळ स्वतःसाठी काढा. हलकीशी करमणूक, मनास आनंद देणाऱ्या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. आर्थिकदृष्ट्या विचार करत असाल तर झपाट्याने धन मिळवण्याच्या मोहात न पडता सुरक्षित आणि स्थिर योजनांमध्ये पैसे गुंतवा. शहाणपणाने घेतलेला निर्णय भविष्यात नक्कीच लाभदायक ठरेल. घरच्या माणसांसोबत वेळ घालवणं, त्यांच्या सहवासात निवांत क्षण अनुभवणं आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरेल. या छोट्या क्षणांमधून तुम्हाला मोठा भावनिक आधार मिळेल. प्रेमाच्या बाबतीत आज काही फार मोठ्या घडामोडी घडतील असं नाही, पण जरा जपून वागा, कारण कामदेवाची चाहूल आजही जाणवू शकते. तुम्ही स्वतःमध्ये एक अपार क्षमतेचा खजिना घेऊन चालत आहात. त्यामुळे जी काही संधी आज समोर येतील त्याचं सोनं करण्याची तयारी ठेवा. आज कदाचित तुम्ही घरच्यांसोबत काही गंभीर आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल. काही गोष्टी त्यांना काळजीत टाकू शकता, पण शांतपणे संवाद साधला तर योग्य मार्ग सापडेलच. दिवसाच्या शेवटी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मन मोकळ्या गप्पा माराल
जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांच्या जवळ येण्याची ही सुंदर संधी असेल. थोडक्यात, आज स्वतःकडे आणि आपल्या जवळच्या नात्यांकडे प्रेमाने पहा. विश्रांती, विचार आणि आपुलकी यांचं सुरेख मिश्रण आज तुम्हाला नव्यानं उभं राहण्यासाठी ऊर्जा देईल. जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा. तुमचा दिवस शुभ असो.